श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत लापशी कशी करायची. ती आपण 1 वाटी लापशी घेतली आहे, जे गहूची भरड आहे ती. सेम वाटी आपण गूळ घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट घेतले तुमच्या आवडीनुसार. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते, नाही घेतले तरी नसतील तरी चालतील. आणि आपण आता एक 4-5 चमचे तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे जी गव्हाची भरड आहे ती आपण भाजून घेणार आहे. खूप चांगली भाजायची आणि त्याच्या अशा लाह्या फुटतील अशा लालसर अशी भाजून घ्यायची. सतत हलवत राहायचं की जेणेकरून ती करपणार नाही वगैरे. आणि दुसऱ्या साईडला जे आपण लापशी ज्या वाटीने जे लापशीचे गहू काढलेले त्याच वाटीने सेम पाणी घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडला उकळत ठेवायचं आहे. 1 वाटीला म्हणजे आपण 1 वाटी लापशीचं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 वाटी जास्तीत जास्त 2 वाटी तुम्ही पाणी एक साईडला दुसऱ्या गॅसवर तुम्ही उकळत ठेवायचं आहे की जे गरम पाणी त्याच्यात ओतल्यानंतर जे लापशी आहे, जे गहू आहेत ते छान आणि मऊ शिजले जातात. आणि मी ड्रायफ्रूट टाकून पूर्ण परत भाजून घेतलं आहे. ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जे पाणी आहे आपण दुसऱ्या साईडला हे केलेलं ते मी आता ओतून घेतलं आहे. बघा, ते गरम पाणी असल्यामुळे उकळी कशी येते. आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण कुकरचं झाकण लावून एक 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या झाल्यानंतर थंड पूर्ण त्याची हवा गेल्यानंतर चेक करायचं की गहू ते शिजलेत की नाही. तर तुम्ही बघू शकता खूप मऊ असे शिजलेत आपले गहू आणि छान मऊ प्रेस केल्यानंतर मऊ कणी पूर्ण मऊ झाली त्याची. आणि आता जे आपण गूळ घेतला आहे तो गूळ पण ह्याच्यात ॲड करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का लापशी कशासाठी आधी करायचे? जे शुभकार्य वगैरे काय असायचं तर त्याच्यामध्ये ती लापशी हा प्रकार जास्त बनवायचा. देवाच्या नैवेद्यासाठी वगैरे लापशी बनवतात. आणि लापशी आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे खायला. आणि मी गूळ टाकून घेतला आहे. ते तुम्हाला काळं जर दिसत असेल तर ते काळं मनुके आहेत, त्याच्यामुळे थोडंसं काळं दिसतं आहे. आणि आता मी वेलची पूड टाकले थोडीशी. तुम्ही जायफळ पण टाकू शकता. आणि हे खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. पण मला वाटलं टाकावं म्हणून मी टाकलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही तर ऑप्शनल आहे. मग छान असं परतून घ्यायचं. गूळ पूर्ण वितळस तोपर्यंत, म्हणजे तो पूर्ण मेल्ट होतो गूळ. हलवून घ्यायचं. जे काळं तुम्हाला दिसतं आहे ते काळे मनुके आहेत, त्याबदली तुम्ही ते पिवळे मनुके टाका. माझ्याकडे पिवळे अवेलेबल नव्हते, काळे होते म्हणून मी काळे टाकले. आणि व्यवस्थित झाल्यानंतर परत आपण त्याला झाकण कुकरचं लावून घेणार आहोत. म्हणजे झाकण तो लावायचं म्हणजे असंच ठेवायचं आहे की जेणेकरून तो जो गहू आहे तो गूळ जो आहे पूर्ण मेल्ट होईल त्याची वाफेने. आणि हे बघा आपला गूळ पूर्ण व्यवस्थित मेल्ट झाला आहे. अशा प्रकारे लापशी तयार आहे.